आज माझ्या दिवसाची सुरुवात फारच लवकर झाली होती आणि लवकर आवरून मला जायचं होतं शाळेकडे. आज आहे महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन आणि शाळेमध्ये असतं फ्लॅग होस्टिंग. तर त्यासाठी मी आवरून निघाले शाळेकडे. आज माझ्यासोबत गंमत घडता घडता राहिली, कारण ज्या वेळेला मी निघाले त्यावेळेला बघा पेट्रोल गाडीमध्ये काहीच नव्हतं आणि पेट्रोल पंपापर्यंत गाडी जाईल का नाही ह्यात जरा शंकाच वाटत होती. पण तरी देखील गाडी पंपापर्यंत पोहोचली, गाडीमध्ये तेल टाकलं आणि मी पोहोचले शाळेमध्ये. सगळे तिथे जमा झाले होते आणि आम्ही फ्लॅग होस्टिंग केलं आणि आता आम्ही निघालो आहे अक्कलकोट आणि गाणगापूरच्या दर्शनाला. मी आणि माझ्या मैत्रिणी खरंच स्वामी भक्त आहोत, त्यामुळं आम्ही स्वामींचा फोटो गाडीच्या पुढे लावून घेतला, कारण स्वामी आमच्या पाठीशी नेहमीच असतात. या दोघी बघा फार लेट आल्या, यांच्यामुळं आम्हाला जायला लेट झाला आणि आल्यानंतरसुद्धा धडपड चालू होती. काय या पोरींना करायचं काय. आमच्या दोन मैत्रिणी पुढच्या स्टॉपला आल्या आणि तिथून पुढे आम्ही निघालो. हे आहेत आमच्या गाडीचे आजचे सारथी. जे काही आणलं होतं त्याचा आम्ही नाश्ता करून घेतला. मला प्रज्ञा मॅडमकडे बघून फार हसू येत होतं. एक होता चष्मा आणि त्याच्यावर लावलाय गॉगल, पण गॉगल घालायची हौस मात्र दांडगी. आमच्यात सगळ्यात वयाने ह्या मोठ्यात, पण एव्हरग्रीन पर्सन काहीही असू देत, एन्जॉय करायला सगळ्यात अगोदर. फायनली आम्ही पोहोचलो गाणगापूरमध्ये आणि सर्वात अगोदर आम्ही दर्शन घेणार होतो त्रिवेणी संगमाचं. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती या कमानीकडे बघितल्यानंतर, कारण आपण गाणगापूरात पोहोचलो याचा आम्हाला एक जाणीव. महाराष्ट्राची गाडी कर्नाटकात गेल्या आणि पोलिसांनी पकडलं नाही, असं कधी होईल का? पकडली की आमची पण गाडी, पण ड्रायव्हर होते कन्नडच, त्यांना माहिती होती, त्यामुळे त्यांनी प्रॉब्लेम लगेच सोल्युशन काढलं. हनुमंतरायाची मूर्ती बघा किती सुंदर आहे ना. संगमावर पोहोचल्या आम्हाला सगळ्यात अगोदर मिळाला प्रसाद. तेव्हा आम्ही ठरवलं आधी पोटोबा करायचा आणि मग विठोबा करायचा. मस्तपैकी भात, शिरा आणि पाण्याची बिस्लरी बॉटल सगळ्यांनी मस्त आधी पोटोबा करून घेतला आणि मग आम्ही गेलो संगमावरती. इथं आमच्या शेजारी एक आजोबा असे विविध वस्तू विकत तिथं बसले होते आणि बरेच लोक त्यांच्याकडून ते विकत घेत होते. संगमावरती पहिल्यांदाच गेलो होतो, पण हा बघा कपड्यांचा ढीग, कचरा लोक असे का करतात काय माहिती. आंघोळीसाठी आपण जेव्हा जातो तेव्हा तिथलं स्थान किंवा कोणतेही देवाचं स्थान पवित्र का ठेवत नाहीत हे त्यांनाच माहिती. आज होती पौर्णिमा, त्यामुळं आम्ही दीपदान केलं आणि संगमावरती प्रोक्षण करून घेतलं आणि आम्ही आज संगमेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. दोन्ही मंदिरामध्ये आम्हाला खूप छान दर्शन मिळाले. बऱ्याच मूवीजमध्ये आपण किंवा गुरुचरित्र अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की लोक इथं पारायण करतात, तर भरपूर लोक इथं पारायणासाठी बसलेली होती. ती स्वतःमध्येच मग्न होती आणि फक्त गुरुचरित्र वाचत होती. त्यानंतर आम्ही आलो गाणगापुरातील मुख्य मंदिराकडे. खरंच आज पौर्णिमा असल्यामुळं गर्दी होती आणि भरपूर लाईनमधून आम्ही शेवटी पोहोचलो मंदिरामध्ये. तिथे देखील शांततेत आम्हाला दर्शन मिळालं. हा आहे दत्त महाराजांचा निर्गुण मठ. सगळ्यांनी त्यानंतर बाहेर येऊन थोडीशी शॉपिंग केली, लिंबू सरबतचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आता अक्कलकोटसाठी. फायनली रात्री 8 वाजता आम्ही पोहोचलो अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये तशी फारच गर्दी होती आणि खूप मोठी लाईन होती. आम्ही लाईनमध्ये उभारलो, पण काय माहिती काय त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे या आणि अचानक आम्हाला 5 मिनिटामध्ये आत गाभाऱ्यामध्ये घेतलं. आम्ही लाईनमध्ये थांबून देखील महाराजांचा जप करत महाराजांच्या मूर्तीपर्यंत गेलो. हे काका तिथे बसून अनाऊन्समेंट करत होते. महाराजांच्या दर्शनाने आता सगळ्यांचे मन प्रसन्न झाले होते.